बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू आहेत। राजकीय पक्षांमधील जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापर्यंत अनेक प्रकारचे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत। दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एक मोठं विधान केलंय। त्यानंतर आता आघाडीतील नेतृत्वाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेत 4 भिंतीत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा अशी मागणी आपण महाविकास आघाडीतील नेत्यांकडे केली असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे आता याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे। या संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की आम्हाला राज्य बदलायचं आहे। हे करत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। वास्तविक शरद पवारांचं हे विधान अशा वेळी आलंय जेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। शरद पवार पुढे म्हणाले की एखादी गंभीर घटना घडली की लोकांच्या प्रतिक्रिया किती तीव्र असतात याचं उदाहरण काल ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये पाहायला मिळालं। सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरून वाहतूक ठप्प करतात। याचा अर्थ असा की लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत। विधानसभा निवडणुका जवळ आल्यात आणि लोकांना बदल हवा असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केलाय। बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदमध्ये नागरिकांनी स्वेच्छेनं सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं। यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला। मात्र याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली। आता हे सरकार उलथून टाकण्याची वेळ आली असल्याचा दावा देखील ठाकरे यांनी केलाय। ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला बदलापूर असून हे एकनाथ शिंदे यांचंच घर आहे। त्यांच्याच घरात घडलेली ही घटना त्यांना मान्य आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। राखी पौर्णिमेच्या दिवशी मुख्यमंत्री कुठे होते? बदलापुरात आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री कुठे होते असा प्रश्नही त्यांनी विचारला। जनतेचा उद्रेक होत असताना मुख्यमंत्री दोन्ही हात पसरवून राख्या बांधत फिरत होते। यातून ते किती निर्लज्ज असल्याचं दिसतं अशा शब्दात ठाकरे यांनी सुनावलंय। मुख्यमंत्री हे नराधमांच्या बाजूने आहेत की नागरिकांच्या बाजूने आहेत हे त्यांनी आधी स्पष्ट करावं असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलंय। एकनाथ शिंदे हे आता थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत, मात्र नंतर त्यांना त्यांच्या ठाणे जिल्ह्यातच राहायचं आहे, तेव्हा बदलापूरमधील महिला त्यांनाच प्रश्न विचारणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। बदलापूरमध्ये जनतेचा उद्रेक झाला तेव्हा एकनाथ शिंदे हे रत्नागिरीत होते आणि त्यांच्यासोबत गुलाबी जॅकेट पण होतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनाही टोला लगावलाय। हा काय फॅशन शो चालला आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। बदलापूर येथील घटनेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र लढणार आहेत। नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली। ते म्हणाले जागांचं वाटप नंतर ठरवलं जाईल। तत्पूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं की जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व करणं आणि त्याला राज्याचा दर्जा मिळवून देणं सर्वात महत्त्वाचं आहे। इथून माझं रक्ताचं नातं आहे। अशा परिस्थितीत जनता आम्हाला निवडणुकीत नक्कीच साथ देईल अशी आशा आहे। राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की लोकसभा निवडणुकीत आम्ही पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास तोडलाय। आता त्यांची छाती 56 इंच राहिलेली नाही, ते वाकलेले खांदे घेऊन चालतात। जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत युती तेव्हाच होईल जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आदर केला जाईल। जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत आपण जिंकलो तर संपूर्ण भारतात आपल्याला यश मिळेल असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले। राहुल आणि खरगे जम्मू काश्मीरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। 21 ऑगस्टच्या संध्याकाळी दोन्ही नेते श्रीनगरला पोहोचले। दुसऱ्या दिवशी दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली। बुधवारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली। काँग्रेस एनसी सोबत युतीची शक्यता पडताळून पाहत आहे, त्यामुळे आज फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्लाही राहुल खरगे यांची भेट घेऊ शकतात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष तारिक हमीद कारा यांनी एनसी महासचिव अली मोहम्मद सागर यांच्यासोबत बैठक घेतली। यावेळी काँग्रेसनं काश्मीरमधून 12 जागांची मागणी केली होती। तसंच जम्मूमध्ये एनसीला समान जागा देण्याची ऑफर दिली। मात्र खोऱ्यातून काँग्रेससाठी इतक्या जागा सोडण्यास एनसी नेते तयार दिसत नाहीत। नंतर एनसी नेत्यांनी अब्दुल्ला यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी काँग्रेससोबत जागा वाटपाच्या काँग्रेसच्या मागणीवर चर्चा केली। सायंकाळी दोघेही दिल्लीला रवाना होतील। बदलापूरच्या शाळेतील लैंगिक शोषणाच्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार आणि पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। बदलापूरची शाळा आणि भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची असल्यामुळे पोलिसांवर मोठा दबाव टाकण्यात येतोय असं ते म्हणाले। नाना पटोले नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्र हा गुजरात धार्जिना करण्याचा प्रयत्न सुरू आहे।
बदलापूरची शाळा भाजप आणि संघाच्या विचारांची आहे, यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलंय. आता हे संपूर्ण प्रकरणच दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही. आरोपींना पकडलं नाही. त्यातून जनक्षोभ उसळला. हा राजकारणाचा विषय नाही, पण सरकार या मुद्द्याचं राजकारण करतंय. त्यामुळे महाविकास आघाडीनं 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय, असं नाना पटोले म्हणाले. गत 10 वर्षात म्हणजे 2014 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्रात 22,000हून अधिक अत्याचाराच्या घटना घडल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. नाना पटोले यांनी यावेळी सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही टीका केली. सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी 400 कोटींहून अधिकची रक्कम उधळली, पण त्यानंतरही लोकांनी त्यांना आम्हाला 1,500 नको तर मुलींना सुरक्षा पुरवा असं त्यांना ठणकावून सांगितलं. राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे. सरकारमधील तिन्ही पक्ष सरकारी तिजोरी पोखरण्याचं काम करतायत असं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अवघ्या राज्यात रान पेटलं असताना सत्ताधारी भाजपच्या एका नेत्यानं थेट मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मागितल्यामुळं भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. भाजपमध्ये संधी मिळत नसल्यानं होणाऱ्या घुसमटीतून आपण जरांगेंकडे तिकीट मागितलंय असं त्या नेत्यानं म्हटलंय. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी अवघा महाराष्ट्र पेटवलाय. या मुद्द्यावरून त्यांनी सरकार आणि विरोधी पक्षांची कोंडी केली असताना भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी मागून एकच खळबळ उडवली आहे. त्यांनी जरांगे यांच्याकडे विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत बीड शहरातून उमेदवारी मागितली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे रमेश पोकळे यांनी भाजपकडून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता ते बीड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. रमेश पोकळे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की भाजपमध्ये सध्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू आहे. अनेक वर्ष काम करूनही सध्या तिथं संधी मिळत नाही. भाजपमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी खदखद सुरू आहे. लोकांसाठी काम करणाऱ्यांनी सन्मान मिळत नाही, पण इतर पक्षातून येणाऱ्यांना पदं दिली जातात. मागच्या 5 वर्षात ही पदं देण्याचं काम झालं. या उलट पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना डावलण्यात आलं. बदलापूरमधील घटनेची सगळ्यांच्या मनात खदखद आहे. ज्या ठिकाणी सहनशीलता संपते त्या ठिकाणी जनतेच्या भावनेचा उद्रेक होतो. 24 ऑगस्टच्या बंदामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही. ज्याप्रमाणे आपण कोरोना व्हायरसच्या विरोधात लढलो त्याप्रमाणे हा एक विकृतीचा व्हायरस आहे. त्यामुळे या बंदमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. या बंदमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. बहीण सुरक्षित असेल तरच लाडकी बहिणींसारख्या योजना आणता येतात. त्यामुळे जात पात पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. उठो द्रौपदी शस्त्र उठालो अशा कवितेच्या ओळी सांगत उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर टीका केली. मात्र जी मुलगी अजून सक्षम नाही तिलाच कडेवर घेऊन आपल्याला आधार द्यावा लागतो, अशा मुलींना हे कसं सांगणार असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. अशा घटनेमध्ये प्रशासन पोलीस बेजबाबदारपणे वागणार असतील तर जनता आणि महिलांनी करायचं काय असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. हा जनतेच्या मनातील उद्रेक आहे. त्यामुळेच आपण 24 ऑगस्टला बंद पाळत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा बंद नाही तर माता बहिणींसाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे. त्यामुळे स्वतःहून सर्वांनी हा बंद पाळला पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. जनतेच्या मनातील उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असल्याचं ते म्हणाले. एखाद्या घटनेचा निषेध करणं हे राजकारण कधीपासून वाटायला लागलं, म्हणजे घटनेचा निषेध देखील करायचा नाही का असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. सरकार अतिशय असंवेदनशील वागत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. एखाद्या व्यक्तीची हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबरी कुत्र्यासोबत करता का असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रानं बुधवारी Z+ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं केंद्रीय राखीव पोलीस दलाला म्हणजे CRPF महाराष्ट्राच्या 83 वर्षीय माजी मुख्यमंत्र्यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितलंय. यावरून आता भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांना टोला लगावलाय. त्यांना कोण मारणार आणि कुणापासून त्यांना धोका आहे असा प्रश्न निलेश राणे यांनी विचारलाय. या संदर्भात राणे म्हणाले की शरद पवारांना Z+ सिक्युरिटी मिळाली आहे. 55 CRPF त्यांना संरक्षण देणार आहे. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कुणापासून त्यांना धोका आहे. बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही Z+ संरक्षण मिळतं की काय असा खोचक सवाल देखील निलेश राणे यांनी उपस्थित केलाय. शरद पवार यांना सुरक्षेसाठी 55 सशस्त्र CRPF जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितलं की केंद्रीय एजन्सीच्या धोक्याच्या मूल्यांकनाच्या पुनरावलोकनात पवारांना अधिक मजबूत सुरक्षा प्रदान करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे केंद्रानं शरद पवार यांना Z+ श्रेणीचं सुरक्षा कवच प्रदान केलंय.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर परीक्षा पुढे ढकलली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं म्हटलंय की आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले की काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे. दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून पुण्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या 2 परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला. यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी विद्यार्थ्यांनी सरकार दरबारी वारंवार मागणी करून देखील त्याची पुरेशी दखल घेतली गेली नसल्यामुळे अखेर हे परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मंगळवारी रात्रीपासूनच या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलंय. आज निर्णय झाला नाही तर शरद पवार यांनीही आंदोलनात सामील होण्याचा इशारा दिलाय.